खरं तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका. खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. तोंडानेच आहे ना. बस बस मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र व्यक्ति कैसा मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं. एक होता है, इसकी तस्वीर आज आपको दिखने मिलती है इस दो मैदान दिखने मिलती है. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. मोर्चा की चर्चा हुई तो भाजपा सरकार को निर्णय पीछे लेना पड़ा. खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता. आज की ये विजय सभा दो में नहीं मैदान ओसंडून व्हायला असतं चाहिए थी. पण पाऊस आहे. पूरा मैदान भर जाता. अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये बारिश की वजह से. आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं. मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आतमध्ये येता नाही आलं. परंतु जो लोग अंदर नहीं आ पा रहे हैं कम की वजह से उनसे मैं क्षमा मांगता हूं. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या. मैंने अपने इंटरव्यू में कहा था कि ये सब शुरू हुआ. कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. किसी झगड़े से बड़ा महाराष्ट्र है ऐसा मैंने में कहा था. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. और लगभग 30 साल बाद उद्धव और मैं एक मंच पर आए हैं. आपको दिख रहे हैं. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, तो बाळासाहेब ठाकरे को आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं. अनेक प्रयत्न से हम देश के साथ आने के वो सिर्फ मराठी भाषा कर दिखाए. आता बऱ्याच सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागलेत, इकडे लागले, इकडे लागलेत. आता संध्याकाळी सभी चैनल्स के कैमरे लगे हैं. सगळं सुरू होईल. आता अब शाम को सब शुरू हो जाएगा. काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? क्या दो भाई एक होंगे? कोणी कमी क्या हसलं दोनों का? का बॉडी लैंग्वेज कोणी जास्त दिखता था? हसलं का? कोणी बोलतायत का? कोई कम हंस रहा है क्या? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर ज्यादा हंस रहा है गोष्टींमध्ये क्या? इसका फार रस विश्लेषण असतो भी अनेकांना. वाले करेंगे. खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. सिर्फ मराठी विजय दिवस के तौर पर हम मना रहे हैं. कोई भी राजनीतिक माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेळा वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी. सिर्फ और सिर्फ मराठी एजेंडा है, महाराष्ट्र एजेंडा है. और मेरे महाराष्ट्र की तरफ अगर कोई आंख उठा के दिखेगा तो उन्हें हमारा सामना करना पड़ेगा. ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायच्या घोषणा. बसा, शांत बसा. खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही. मला इसकी जरूरत नहीं थी. कहां से ये हिंदी शक्ति का विषय भाजपा ले आई मुझे नहीं पता. आणि हिंदी कशासाठी? हिंदी और हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. किसके लिए हिंदी शक्ति? छोटे बच्चों पर हिंदी की कोणाला जबरदस्ती विचारायचं क्यों? नाही
शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. किसी को पूछना नहीं, किसी से तुमच्या हातात सलाह सत्ता मशवरा असेल करना नहीं, सिर्फ और ती सिर्फ विधान भवनात. सत्ता के जोर पर इस तरह का निर्णय लेना गलत है. आमच्याकडे आपकी सत्ता आहे भवन में है, रस्त्यावर. हमारे पास सत्ता है सड़क पर. एक पत्र लिहिलं, 2 पत्र लिहिली, नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले. 2-3 लेटर लिखे. मला म्हणाले के की बाद मंत्री आम्ही दादा काय म्हणतो भुसे के एवढं पास आए. समजून तर घ्या. एवढं काय उसने म्हणतो कहा कि हमारी ऐकून तर घ्या. बात सुन लीजिए. बेटा सरकार दादा की तुम्हाला बात- एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मैंने दादा भुसे मंत्री को साफ कह दिया, आप जो कह रहे हैं वो मैं सुन जरूर लूंगा, मराठीच्या विषयामध्ये लेकिन मानूंगा नहीं. त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय. त्रिभाषा सूत्र, कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं? ये कौन सा 3 भाषा का त्रिभाषा सूत्र ज्या वेळेला आलं लाया है? ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. आज कोर्टातही नाही, तुम्ही हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी केंद्र होतात. सरकार और राज्य कुठे आहे सरकार त्रिभाषा सूत्र? की वजह से ये एनईपी पॉलिसी लादी गई. मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये, त्या धोरणातही नाही राह, केंद्राच्या शिक्षण धोरणात. मुझे सरकार की तरफ से इतर बताया कोणत्या गया राज्यातही नाही. कि शिक्षण नेशनल एजुकेशन पॉलिसी में या उसके तहत ये काम हो रहा है. मैंने महाराष्ट्रात उसको बताया प्रयोग करून पाहिला तरी. कि उसमें भी इस तरह की सख्ती कहीं नहीं लिखी है. दक्षिणेची राज्य तर हिंगलवून विचारत नाही त्यांना. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय विरोध माघार किया घेतली. और महाराष्ट्र जब एकजुट होकर विरोध करता है तो उसका नतीजा क्या होता है विनाकारण आणलेला विषय होता. देख लिया. मी त्या दिवशी भुसेनं सांगितलं, म्हटलं मला सांगा उत्तर प्रदेश, बिहार, बिना वजह से राजस्थान, ये मध्य प्रदेश विषय उठाया गया. कोणती तिसरी भाषा आणणार आहेत? मैंने उस समय भी मंत्री दादा भूसे को पूछा, खरं तर आणली पाहिजे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आप कौन सी तीसरी भाषा लाने जा रहे हैं? एक गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास, आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत, आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. बोलने वाले राज्य ज्याला हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, उनसे पिछड़े हैं और ज्याला जो राज्यांचा हिंदी भाषा विकास नाही करता आला, नहीं बोलते हैं वो जी राज्य हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, उससे बहुत आगे हैं. हिंदी बोलत जिन असलेल्या राज्यों को राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी अपने लोकं राज्य का इकडे येत विकास आहेत नहीं कर पाए, आणि हे म्हणतात कुछ हिंदी भाषा, शिका. कुछ कोणासाठी राज्य की भाषा शिकायचं? प्रगत राज्यों पर लादा जाना 5वी नंतर काय हिंदी चित्रपट गलत सृष्टीमध्ये जाणार आहेत पोरगा? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही इसके लिए श्रेष्ठच हमें ये असते, हिंदी उत्तमच भाषा असते. सीखनी चाहिए. मग ती मराठी असेल, ही भाषा गुजराती के असेल, विरोध में तामिळ नहीं असेल, हूँ. पंजाबी असेल, बंगाली असेल, ही हिंदी असेल, भाषा अजून उत्तम कुठचीही है. असेल, एक सभी भाषा उभी भाषाएं करायला उत्तम है. खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. राज्य भाषा को खड़ा करने में बहुत मेहनत लगती है. उस मेहनत का क्या? अशा भाषा काय उभ्या राहत नसतात. भाषाएं ऐसी राज्यों में खड़ी नहीं रहती. आणि हे भाषेचं नवीन कुठून आणलं? त्याशी ते अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं. अरे तुम्हाला नाही येत? कुछ दिन पहले अमित शाह ने कहा था कि जिन्हें इंग्लिश आता है, अंग्रेजी आती है, उनको अंग्रेजी संपूर्ण हिंद बोलते प्रांतावरती 125 वर्ष, 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. पूरे हिंद प्रांत में 1400 मराठाओं वर्ष ने 125 साल राज इतक्या किया. राज्यांवरती आम्ही राज्य केलं. तो त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली. इतने राज्यों में, प्रदेशों में हम मराठाओं ने राज्य किया. महाराष्ट्र गुजरातवरती, मध्य प्रदेशवरती, राजस्थानवरती, पंजाबवरती, इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोक पर्यंत पोहोचले होते मराठा वहां साम्राज्य, मराठा पहुंचे, आम्ही लादली. मराठा साम्राज्य पहुंचा. अरे हिंदी भाषा आहे 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती.
हिंदी भाषा ये 200 साल पुरानी है। छत्रपति शिवाजी महाराज के कार्यकाल में भी वो भाषा कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं? तो आखिर ऐसी भाषा को क्यों सख्त या उसको हम पर क्यों लादा जा रहा है, किसके लिए लादा जा रहा है? यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. इन्होंने सिर्फ एक मुंबई प्रयोग स्वतंत्र करके करता देखा। येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. मुंबई को शांत महाराष्ट्र राहिला से अलग तर पुढे करता ते पाऊल टाकू. संभव है क्या? ये प्रयोग भाजपा ने, केंद्र सरकार ने कोणाची माय व्हॅली आहे तरी शक्ती के महाराष्ट्राला माध्यम हात से घालून करने दाखवावं, का मुंबईला हात प्रयास घालून किया। दाखवावं. तो किसी में हिम्मत होगी तो महाराष्ट्र और मुंबई को अलग करके दिखाए, हाथ काय लगाकर। मजाक वाटला काय? क्या मजाक समझ के रखा है? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. आप शांत है मतलब हम डरते नहीं। काही अंगावरती लादायचा प्रयत्न करता आणि मग आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी आज वळवा आपने सगळं प्रकरण. हिंदी शक्ति पीछे ली है तो अब वेगळ्या आगे क्या ठिकाणी करना है? म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये हमारे शिकून बच्चों शिक्षण मंत्री झाले, की पढ़ाई को लेकर इन्होंने देवेंद्र इस फडणवीस विषय को इंग्रजी मीडियम मध्ये शिकून अलग मुख्यमंत्री झाले. रास्ते पर ले जाने की कोशिश की। कुठे काय हमारे शिकले बच्चे याचा काय संबंध? इंग्लिश मीडियम में सीखे हैं, ऐसा कहकर प्रचार किया गया। अहो कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. हमें भी पता है किन त्याचं किन काय करणार तुम्ही? नेताओं के बच्चे विदेश में पढ़ाई कर रहे हैं। त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं उसका आप हिंदी आहे क्या का? करेंगे? फेफरं येईल, फेफरं. महाराष्ट्र के हर मंत्री का अगर हिंदी भाषा आप सुनेंगे तो आपको हंसी हे आएगी। असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. मैं आपको और एक बात बताता हूँ। आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, हो शिकलो. मैं मराठी मीडियम में सीखा, आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, हो शिकली. मेरे मग बच्चे याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला? अंग्रेजी ह्याला मराठीचा माध्यम प्रश्न में कसा? सीखे. इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात. बरं, माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील सन्माननीय श्रीकांत बाळासाहेब ठाकरे ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये और मेरे शिकलेले आहेत. पिताजी श्रीकांत ठाकरे, ये दोनों या अंग्रेजी दोघांवरती तुम्ही माध्यम मराठी बद्दल शंका घेऊ पढ़ाई शकता करते का? क्या आप बालासाहेब ठाकरे के मराठी प्रेम पर भी सवाल खड़े करेंगे क्योंकि वो अंग्रेजी माध्यम में सीखे हैं? लाल कृष्ण अडवाणी लाल कृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले. सेंट पैट्रिक हाई स्कूल क्रिश्चियन मिशनरी हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? उन्होंने पढ़ाई की। क्या मैं उनके हिंदुत्व पर सवाल खड़ा कॉन्व्हेंट करूं? स्कूल मध्ये शिकलेले आहेत अडवाणी. अडवाणी साहब कॉन्वेंट स्कूल में उन्होंने पढ़ाई की है। दक्षिण भारतामध्ये बघा, दक्षिण भारत में देखिए, तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती तमिळ के विषय कडवटपणे पर समोर येऊन उभे राहतात. कोण विचारते तर अपनी भाषा के विषय पर, तुम्ही कुठे शिकलात? राज्य के विषय पर एक होकर विरोध करते हैं। क्या किसी ने उन्हें पूछा कि आपके बच्चे कहाँ पढ़ाई कर रहे उद्या थे? मी हिब्रू भाषेत शिकीन आणि कल को मराठीपणाचा किसी भाषा में- कडवट अभिमान बाळगीन. काय प्रॉब्लेम आहे? और मराठी का अभिमान अगर करते हैं तो हमें कोई प्रॉब्लम नहीं कि आपको प्रॉब्लम है। मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे. दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते: जयललिता, दक्षिण भारत में दोवेंतो इंग्लिश मीडियम आप स्कूल, कितनी स्टॅलिन माध्यम से इंग्लिश मीडियम स्कूल, पढ़े? लायला, कनिमोझी नेताओं की यादी मेरे पास है। प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल, जयललिता, उदयनिधी कनिमोझी, करुणानिधींचा नातू, डॉन बॉस्को, चंद्रबाबू नायडू स्टॅलिन, वडील इंग्लिश टीचर होते, चंद्रबाबू शिक्षण इंग्रजी नायडू, माध्यमात झालं. पवन कल्याण, पवन कल्याण, आंध्र शिक्षण सेंट ॲन, नारा लोकेश, एनटीआरचा नातू, नारा चंद्रबाबूचा लोकेश, मुलगा, स्टॅनफोर्ड स्कूल, कमल हसन, सांथोम कमल हायस्कूल, हसन, अभिनेता विक्रम, मॉटफोर्ड स्कूल, अभिनेता सूर्या इंग्लिश मीडियम, AR रहमान, आधी पद्मशेषन AR रहमान, भवन आणि नंतर मद्रास क्रिश्चनरी हायस्कूल.
ये परवा तमाम दिवशीचा एक प्रसंग सांगतो. एका व्यासपीठावर सभी तामिळनाडूमध्ये अंग्रेजी रहमान माध्यम व्यासपीठावरती में उभे होते. पढ़ाई काहीतरी कर कार्यक्रम चुके होता. हैं, त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या. क्या उन पर आप सवाल खड़े करते हैं? अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली. ए आर रहमान एक मंच पर त्याच्यावरती खड़े, रहमानने तिच्याकडे असं बघितलं, बोलला, अचानक वहां पर हिंदी? एक महिला आणि व्यासपीठावरनं खाली उतर. हिंदी में बोलने लगी और हिंदी उनकी सुनकर ए आर रहमान मंच से नीचे उतर गए. तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो. तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो. तुम्हारी भाषा के प्रति मान्य प्रेम, बाळासाहेब इंग्रजी आदर मीडियममध्ये शिकले. आप जिस इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये माध्यम में चित्र सीखे हैं, काढायचे. जिस माध्यम में पढ़ाई की है उस पर पण निर्भर मराठीचा नहीं करना. अभिमान वो याच्या बाबतीत कधी खुद जोड नाही केली. आता है. बाळासाहेब ठाकरे ने कभी भी मराठी इस विषय से कॉम्प्रोमाइज नहीं किया. पण एक भाषा म्हणे सगळ्यांनाच बांधून ठेवते. कुठची एक भाषा? ये आज कहते पर्यंत हैं काय कि एक वापरलं? भाषा सबको बांध कर रखती है. कौन सी एक भाषा? म्हणजे आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या. जी. हमारे डिफेंस मिनिस्ट्री आपल्या क्या संरक्षण उदाहरण आपको खात्यामध्ये देता हूं. जेवढी रेजिमेंट्स आहेत, मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो. हमारे मद्रास डिफेंस रेजिमेंट में आहे, जो राजपूत रेजिमेंट्स रायफल्स हैं, आहे, राजपूत रेजिमेंट आहे, डोगरा मद्रास रेजिमेंट आहे, रेजिमेंट, सिख रेजिमेंट राजपूताना आहे, रेजिमेंट, जाट रेजिमेंट आहे, पॅराशूट जाट रेजिमेंट आहे, रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट आहे, पॅराशूट रेजिमेंट, ग्रेनेडियर्स पंजाब आहेत, रेजिमेंट, सिख लाईट इन्फंट्री आहे, मराठा लाईट इन्फंट्री आहे, मराठा गढवाल लाईट रायफल्स इन्फंट्री, आहे, कुमाऊं रेजिमेंट गढवाल आहे, रायफल्स, आसाम रेजिमेंट आहे, बिहार कुमाऊं रेजिमेंट रेजिमेंट, आहे, महार रेजिमेंट आहे, जम्मू बिहार काश्मीर रेजिमेंट, रायफल्स आहे, जम्मू आणि जम्मू काश्मीर काश्मीर लाईट इन्फंट्री रायफल्स, आहे, नागा रेजिमेंट आहे, गोरखा जम्मू रायफल्स काश्मीर आहे, लाईट गोरखा इन्फंट्री रायफल्स है, आहे, नागा रायफल्स, गोरखा रायफल्स, लडाख स्काउट्स आहे, अरुणाचल स्काउट्स आहे, सिक्कीम स्काउट्स आहे. लडाख इतक्या स्काउट, राज्यांच्या अरुणाचल आज स्काउट. आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत. शत्रू दिसला की इतने एकत्र राज्यों तुटून के पडतात लोग ना. आज भाषेचा प्रश्न येतो कुठे? या भारत की रक्षा करने के लिए काम करते हैं, या कार्यरत हैं. देशामध्ये जेव्हा भाषावर तो क्या प्राधान्य भारतीय झाली, नहीं? तीच या गोष्टींसाठी झाली ना की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून. भारत में प्रांत या सगळ्या रचना गोष्टी का सुरू इसी केल्या वजह से तुम्ही? हुई थी, इसी कशासाठी आधार पे सुरू हुई केल्या? थी, क्योंकि हर प्रांत अपनी अपनी काय भाषा याच्या मागचं राजकारण? बोलता है, आता उस पे सांगून काम ठेवतो. करता है. आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात. आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला. आज हम सब मराठी टाळ्या वाजू नका. के नाम पर काय एक सांगते आए मी हैं, नाही एक का? हुए हैं. याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. आज मराठी पुन्हा हे भाषा को जातीचं कार्ड लेकर खेळायला सुरुवात सत्य को लेकर करणार. राजनीति की है. कल भविष्य में मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाही. जाति जाति में हे जातीपातीमध्ये आपका विभागायला सुरुवात विभाजन करतील. करके राजनीति की जाएगी. आपको आता हे सुरू जाती केलं. काल जाती कोणी में तर ते आता व्यापाराच्या कानफडीत मारली. मतभेद खड़े किए जाएंगे और मीराबाई- आपको एक मीराबाई दूसरे के चंद्र. सामने खड़ा किया जाएगा. त्याच्या काही ते लिहिलं होतं काय गुजराती? पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाहीत इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला. कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला. त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? एवढे व्यापारी आहेत. खबरें दिखाई गई कि हमने अजून तर काहीच केलेलं नाही. जाति व्यापारियों को मारा मराठी के नाम पर. अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. यहाँ रहने वाले हर व्यक्ति को विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची पर गरज कोई नाही. दो रहा नहीं. पण जर लेकिन जास्त बिना वजह नाटकं को केली मारपीट करना. तर कानाखाली गलत आवाज है. काढलाच पाहिजे तुम्ही. लेकिन अगर जाति करेंगे, गुंडागर्दी पण करेंगे, चूक त्यांची असली पाहिजे. मराठी माणूस के नाम पर आणि एका गोष्टीचं लक्षात चलते ठेवा, हमें अशी भी कधी गोष्ट कराल साथ हाथ में लेना होगा. त्याची व्हिडिओ काढू नका. जब भी आप किसी को आपल्या मारोगे आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे. उसका वीडियो मत निकालिएगा. कळलं का? मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून. त्यांना सांगू देत. पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये. अनेक लोक आहेत, बिना अनेक वजह गुजराती लोक प्रकाश आहेत, खाना माझे गलत है अनेक परिचयाचे आहेत. और माझे हमने एक इसको मित्र नहीं आहेत करना चाहिए. नयन शहा म्हणून, त्याला मी गुजराठी म्हणतो.
तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम मराठी तर बोलतोच, तो मैं गुजराती नहीं गुजराती विनोदाचंही अंग आहे. क्योंकि वो आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं बाळकडू आमच्यासाठी ते बाळकडूच होतं. मराठी का अभिमान, मी मागे एक तो अभिमान प्रसंग हमारे लिए सांगितला, आज सर्वस्व है. बोलता प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून. मी एवढा मराठी का प्रेम मराठीसाठी हमने कडवट का झालो. कहां से आया. लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे, पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही. सारे आणि तो 1999 सालचा आहे. जो हमारा मराठी प्रेम त्या दिखाता है 1999 साली उनमें से एक शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही येणार अशी परिस्थिती होती. भारतीय जनता पार्टी और शिवसेना की सत्ता पवार साहेब आएगी या त्यावेळी नहीं त्यांनी राष्ट्रवादी आएगी, काँग्रेस पक्ष संभ्रम था. स्थापन केला होता. उस समय शरद पवार ने राष्ट्रवादी वेगवेगळे कांग्रेस होते. पार्टी बनाई थी. कांग्रेस और आणि राष्ट्रवादी मात्र अलग त्या अलग लड़े वादामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये और उस समय शिवसेना और होईना. भाजपा के बीच ही मतभेद हुए थे. दिवसामागून दिवस चाललेत, मग चुनाव दिवसामागून लढत दिवस आहेत. चाललेत, परंतु काही होईना. एके दिवशी मी दिनों तक मातोश्रीला खाली बसलो होतो, दुपारची शिवसेना वेळ और होती. भाजपा अचानक 2 गाड्या लागल्या. उस समय सराकडे एक दिन 4:30 बाला साहब ठाकरे दोपहर के समय आराम कर रहे थे मातोश्री पर. तभी 2 गाड़ियां मातोश्री के परिसर में आई. जावडेकर, प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. मला म्हणाले तभी राज भाजपा के नेता प्रकाश जावड़ेकर बाळासाहेबांना अर्जंट भेटायचे. बाला साहब ठाकरे से मिलने म्हटलं, आता ते भेटणार नाही, मातोश्री. म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे. प्रकाश जावड़ेकर ने नाही मुझसे म्हणे, विनती अर्जंट की आहे म्हणे. कि बाला साहब ठाकरे से मुझे मिलना नाही है. भेटणार म्हटलं. मी थोड़ा तुम्हाला समय. सांगतो मैंने कहा काय कि बाला विषय साहब काय, ठाकरे मी बोलायचं आराम कर काम रहे करतो, हैं, म्हटलं काय विषय वो काय. आपसे नहीं मिल पण त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा विषय. जावड़ेकर ने झालेला कहा आहे. कि बहुत अर्जेंट विषय म्हटलं, है, अच्छा, अरे वा. बात करनी होगी. म्हटलं काय झालं. तब जावड़ेकर ने मुझे सुरेश बताया दादा जैन यांना कि दोन्ही अगर हम बाजूने आम्ही सुरेश दादा जैन को ठरवलंय की त्यांना मुख्यमंत्री समर्थन करायचं. देंगे, एवढं फक्त उनको बाळासाहेबांना मुख्यमंत्री सांगायचं. बनाएंगे ठीक. तो हमारी वर गेलो. सरकार बन सकती है. यही बाला साहब ठाकरे रूममध्ये को बताना है. काळोख, शांतता. मैं ये संदेश लेकर बाला साहब ठाकरे के कमरे में गया. आम्ही हाँ, बाळासाहेब ठाकरे आराम कर रहे थे. म्हटलं हाक मारली, म्हटलं ए काका. मैंने काका बाला झोपले साहब होते. ठाकरे को उठाया. काका, उठ. वो गहरी ए नींद में काका, थे. उठ. मैं बघितलं मैंने बोला काय रे. म्हटलं मैंने नाही, उठाया. दिसलं खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आली. बाला साहब ठाकरे उठे. उन्होंने मुझे पूछा बरं, क्या बरं. हुआ. मैंने कहा कि प्रकाश जावड़ेकर आए हैं, पदाचा विषय आपसे मिलना चाहते झालाय हैं. म्हणून. म्हटलं बरं, ते म्हणाले, उनका काय झालं. संदेश है कि अगर ते म्हणाले, सुरेश दादा जैन को यांना मुख्यमंत्री बनाएंगे मंत्रिपदासाठी तो हमारी सरकार बन जणांनी सकती सांगितलं है. की करायचं म्हणून. असं माझ्याकडे बघितलं त्यांनी. बाला साहब ठाकरे ने त्यांना जाऊन बस सांग, मेरे पास देखा. महाराष्ट्राचा और कहा, मुख्यमंत्री मराठीच होईल, उन्हें दुसरा जाकर कोणी बताओ. होणार नाही. महाराष्ट्र का मुख्यमंत्री मराठी आदमी होगा, दूसरा कोई नहीं. मराठी या और एका इतना विषयासाठी कहकर वापस हो मला गए. तिकडे कळलं की या माणसाने सत्तेवर लात मारली. कि इस विषय पर आने वाली सत्ता को लात मारा. क्यों? क्योंकि सूर्य दादा जैन हे एक संस्कार ज्या पोरावरती झाले असतील व्यक्ति को मुख्यमंत्री बनाया तो जाए. मराठीसाठी तडजोड करेल काय. जिस व्यक्ति ने सिर्फ मराठी व्यक्ति बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत क्या वो राहतील. मराठी को लेकर महाराष्ट्र मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. और ये सीख हमने बाला साहब ठाकरे से सीखी है. और हम भी याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी किसी तरह का सावध असणं पण गरजेचं आहे देंगे. आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. आणि आपण मैं आप सर्वांची निराशा सबके घेतो. सामने धन्यवाद. जय हिंद, कहना चाहूंगा जय महाराष्ट्र. कि महाराष्ट्र एक मराठी व्यक्ति का महाराष्ट्र जो बाला साहब ठाकरे का सपना था वो साकार हो, यही आपसे गुजारिश करता हूँ. आज और जास्त आपसे आनंदी कोण मैं झालं असतं. इजाजत देता हूं. आपल्या सगळ्यांपेक्षा आज जास्त आनंदी कोण झालं असतं. आपल्या सगळ्यांपेक्षा आज जास्त आनंदी कोण झालं असतं.
आपल्या सगळ्यांपेक्षा आज जास्त आनंदी कोण झालं असतं? ज्यांनी मराठी माणसाला उभं केलं ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब. आज त्यांची पुढची पिढी इथे मंचावर एकत्र येऊन मराठीचा गजर पुन्हा एकदा करते. राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली. आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे. ठीक आहे. आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. कि हमने भी राज माझ्या ठाकरे का भाषणाची सुरुवात करताना काम करने की सन्माननीय राज ठाकरे तरीका हमने देखा है, इसीलिए मैंने अपने भाषण की शुरुआत सम्मान के राज ठाकरे बांधवांनो भगिनींनो और मातांनो, यहाँ उपस्थित तमाम हिंदू मराठी अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे. प्रेमियों का माझ्या मैं स्वागत भाषणाची काय करता हूँ. आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. राज ठाकरे ने बहुत कारण आजच्या अप्रतिम भाषण कार्यक्रमाची किया घोषणा है. झाल्यानंतर अब मुझे भाषण करने की जरूरत है क्या, साहजिकच आहे सगळ्यांचं ऐसा मैं लक्ष सोच रहा हूँ. लगता नहीं जरूरत है. हे आज भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला असं सबकी वाटतं की नजर आज आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं हमारे एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे. भाषण की तरफ है, लेकिन भाषणों से ज्यादा सर्वप्रथम आज इकडे हमारे एक होने की तरफ सबकी नजर है, जण बसलेत. और यही तस्वीर ज्यानी ज्यानी काफी है, ऐसा मुझे लगता है. मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी मराठी भाषा के लिए जमूट दाखवली. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. राजनीतिक दीपक दूरियां पण त्याच्यात आहेत. बगल में सगळेच आहेत. रखकर निलंगेकर साहेब आहेत, दूर सुप्रिया ताई करके आहेत, सगळेच आहेत. हमने पुन्हा कोणी चिरायचं? एकता महादेवराव दिखाई, इसका मैं महादेवराव आपल्याला सुद्धा बरेच वर्ष सभी के लिए अभिनंदन करता हूँ. तमाम त्यावेळेला काय छोटी पार्टियां, जानकर भी अनजान होते. शरद पवार जी, सुप्रिया सुले, महादेव असं जानकर होतं. यहाँ उपस्थित हैं, उन सबका मैं धन्यवाद करता हूँ. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. हमारे दोनों आता के अक्षता बीच का टाकण्याची काय तुमच्याकडनं बीच की अपेक्षा दुनिया नाहीये. जो मराठी ने दूर की है, एकत्र आलोय, एकत्र वो सभी को राहण्यासाठी. अच्छी लग रही है. एक हुए हैं, एक है. आणि मला कल्पना आहे, आज मला कल्पना आहे आज अनेक से बुवा अब महाराज कल्पना है, हे बिझी आहेत. आज कोण लिंब कापत, कई कोण टाचण्या बाबा करणारे, ज्योतिषी, कोण गावी जाऊन अंगारी व्यस्त दुपारी रहेंगे. करत असेल. कोई हमारी कुंडली देख रहा है, कोई हमारे ग्रह नक्षत्र देख रहा है. ये जानने सगळ्यांना से सांगतो, क्या या हम सगळ्या दो एक हो सकते हैं. विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत. लेकिन इस सब भोंदू बाबाओं के खिलाफ मेरे दादाजी ने लड़ाई करी थी. हम भी नहीं, सगळं आपण इसकी वजह करून से ठेवलेलं आहे. यहाँ एक साथ खड़े हैं. भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या भाषे काळामध्ये पर अगदी दोघांनी म्हणजे मी जब काय भी कोई राजकीय आणि आपण सगळ्यांनी विषय सामने आता है, वो सिर्फ या नतद्रष्टांचा ऊपर से अनुभव घेतलेला आहे. तो अंदर से आता है. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला हम दोनों ने इसका अनुभव किया है किस प्रकार हमारा इस्तेमाल होके हमें फेक किया अरे जाता है. डोक्यावरती जर का शिवसेना आज प्रमुख हम नसतं तर दोनों तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये? एक होकर आपको बाहर फेंक. कोणत्या भाषेत बोलत होतात? जिस बाला साहब की ठाकरे राज तू से आप महाराष्ट्र में शाळा बड़े, काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहेत. हम दोनों भाइयों के स्कूल, हमारे बच्चों के स्कूल के बारे में आपने कहा. मुझे पण हे जे काय यांची नरेंद्र मध्यंतरी मोदी बोललो ना, किस स्कूल में पढ़े थे. भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे.
भारतीय जनता मधल्या काळात पार्टी त्यांनी सुरू केलं होतं. ये उद्धव ठाकरेने हिंदुत्व अफवाह सोडलं. फैलाने वाली फैक्ट्री है। हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल उन्होंने मराठी मुझसे बोलणारे आरोप लगाया कि तुमच्यापेक्षा मैंने जास्त हिंदुत्व कडवट छोड़ दिया कट्टर है। देशाभिमानी हिंदू आहोत. मैं ये कहना चाहता हूँ कि हिंदुत्व किसी जहागीर नहीं, हमने हिंदुत्व तुम्ही छोड़ा काय आम्हाला हिंदुत्व और शिकवताय? कभी छोड़ेंगे नहीं। अरे 92-93 साली जेव्हा 1992-93 में मातले होते तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना तो सुद्धा मुंबई में हिंदू हुआ। माझ्या शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी उस समय मराठी माणसांनी तो वाचवलेलं कहकर आहे. मैंने, मेरे शिव सैनिकों ने, मराठी व्यक्ति ने हिंदुओं देवेंद्र का फडणवीस आज जे बोललेत बातमी आली सगळी संरक्षण किया था, उसकी रक्षा की थी। भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. मैं देवेंद्र फडणवीस को कहना चाहता हूँ और कि भाषा महाराष्ट्र के नाम में पर गुंडागर्दी सहन नहीं की जाएगी। मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड महाराष्ट्र आहोत. में मराठी व्यक्ति अपने न्याय के लिए अगर आंदोलन बहुत अभी गुंडा। करता है न्याय मागणं म्हणजे तो उसे गुंडगिरी नाहीये. गुंडागर्दी कही जाती है। आणि जर का तो हाँ, गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत हैं, नसेल तर आम्ही गुंडगिरी ये करतो. आप समझ लीजिए। पण हे सगळे राजकीय वाडगे ये सारे देवेंद्र राज्य फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला जो संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सका पाटलांनी केलेले आज का वक्तव्य होते. वक्तव्य हे असेच तुमच्या आश्चर्य तेव्हाचे करताय. जो दिल्लीत बसतो त्याचे पाय सब ऐसे ही चाटणारे जे राज्यकर्ते असतात ते त्याला मी बाडगे म्हणतोय. जो दिल्ली में बैठे हैं उनके गाना तलवे गाना काटने वाले ये लोगों को मैं पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई नाम आपल्याला आपण घेता. मिळवली. आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी. संयुक्त महाराष्ट्र तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते, हो अगदी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्ता. हमने बलिदान किया, मराठी व्यक्ति ने बलिदान किया। मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हती. आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे आज जे बोलतायत ना आम्ही मराठी नाहीत का, अरे तुम्ही नुसतं उस नावाने समय मराठी आहात, कांग्रेस तुमच्या की अंगात सरकार मराठी के उस रक्त आहे की समय नाही भी तपासावं एक लागेल. मराठी व्यक्ति सरकार के खिलाफ खड़ा हुआ था। आणि सखा पाटील बोलले होते यावश चंद्र दिवाकरो, इस मुंबई व्यक्ति का नाम महाराष्ट्राला सखा पाटिल मिळणार नाही. था और उन्होंने भी नाही मिळत, सब यही शिकवलं, कहा था वाकवलं. कि कोई कुछ भी गुडघ्यावरती कर ले, आणलं मराठी माणसांनी. मुंबई आणि मुंबई आपल्या को महाराष्ट्र से अलग हक्काची नहीं किया जाएगा। की मुंबई आपल्या मुंबई हक्काची आपण महाराष्ट्र लढून आपण की मिळवून रहेगी। घेतली. हमने मुंबई लड़कर हासिल की है। कशासाठी हा सगळा तुम्ही घोळ घालता आहात? आज दोबारा से त्याच्यामागे ये मुंबई को महाराष्ट्र से अलग करने की साजिश कर रहे हैं। हे यांचं लेकिन सध्या जे काय ऐसा चालू आहे म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं होतं. कारण तेव्हा काश्मीरमध्ये 370 कलम होतं, ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. कश्मीर में भी आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती कलम एक निशाण, 370 एक प्रधान, एक हटाने के लिए विधान. शिवसेना ने बड़ी भूमिका निभाई थी। देश एक असला पाहिजे, संविधान एक असला पाहिजे, निशाण सुद्धा एक एकच. होना चाहिए, तो आपला तिरंगा संविधान असला एक होना पाहिजे. चाहिए। भाजपचं भांडी पुसायचं फडकं असता कामा नये. भारत का झंडा तिरंगा होना चाहिए। ते फडकं इस म्हणजे तिरंगे आमचा को राष्ट्रध्वज पालन नाहीये. अपने बर्तन साफ ते करने सगळं वाला चाललंय. कपड़ा न बनाए। एक त्याच्यानंतर आता नवीन एक तुमनं काढलं, वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे अभी one nation, one election. एक 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 करत हिंदी हिंदू अलग अलग हिंदुस्तान, चीजें हिंदू आणि लाद हिंदुस्तान कर मान्य आहे, एक एक पण करके हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही किती कमी हिंदू- करा, हिंदीची सक्ती हिंदुओं तुमचे को 7 पिढ्या उतरल्या तरी हिंदू मी लावू और देत. मुसलमान के बीच झगड़े खड़े करके अलग करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन हम फेक नरेटिव्ह बसवायचं. हिंदुस्तान को अलग होने नहीं देंगे। हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं. अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत मुझ पर आरोप लगे कि कशाला हिंदी गद्दारी करू? का निर्णय जब मैं मुख्यमंत्री का था नाही बोललात तेव्हा? उस समय लिया गया था। लेकिन मैं ये पूछना चाहता मी हूँ, अभिमानाने सांगेन, क्या आपको लगता है माझ्या मंत्रिमंडळातले मैं सहकारी इकडे मराठी बसलेले भाषा जितेंद्र की आव्हाड गद्दारी आहेत, करूंगा, असेल. इस तरह की हिंदी शक्ति मी लाद कर मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच. त्याचा मैं मला जब अभिमान आहे. मुख्यमंत्री था उस समय मैंने महाराष्ट्र में हिंदी नहीं तो मराठी की काय सक्ति केलं की त्याचं थी तुम्ही? और इसका मुझे अभिमान है। मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागली का करावी लागली? कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन? कोण आहेत? महाराष्ट्र में मराठी की सक्ति करनी पड़ती है, पण महाराष्ट्र ये बहुत महाराष्ट्रामध्ये दुर्भाग्यपूर्ण है। मराठीची सक्ती कौन केल्यानंतर सी सुद्धा काही लोक कोर्टामध्ये इनकी गेले. वजह से मुझे मुख्यमंत्री रहते समय मराठी की सक्ति महाराष्ट्र में लानी पड़ी।
पण आता विचार कोणतरी आप भेडिया करें। बीड काय भेडी असतं त्याचं नाव. अभी कोई भेड़िया नाम का केडिया सामने आया है। ही यांची सगळी पिलावळ आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. इस तरह केडिया जैसे लोग आपण ज्या भाजपा काही की गोष्टी टीम केल्या में होत्या हे म्हणतात महाराष्ट्र म्हणे, तोडो शिवसेनेने आजपर्यंत और राज्य काय करो. केलं. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला असं माझ्या सोबतच घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो. आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो आहोत. इससे ये पूछते हैं त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच शिवसेना ने महाराष्ट्र के लिए क्या किया? कालखंड मैं राज के साथ मिलकर आपको जवाब मराठी दूंगा माणूस पण और मुंबई राज बाहेर नेला. तक शिवसेना बढ़ाई है और आगे हम एक साथ मुंबई रखने बाहेर वाले नेला हैं. असं जर का तुम्हाला वाटत असेल तो मैं ये बताना 14 चाहूंगा सालानंतर मराठी तुम्ही मानुष मुंबई आणि को महाराष्ट्राचे जे मुंबई काही लचके तोडले, मराठी मानुष को मुंबई से कभी अलग होने नहीं दिया. मुंबईतून सगळे उद्योगधंदे महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले. आर्थिक केंद्र गेलं, मुंबई महाराष्ट्र के व्यापार सारे गेला, मोठमोठे बिजनेसेस ऑफिसेस गेली. जो दूसरे राज्यों में ले आपल्याकडे जाने येणारे की कोशिश उद्योगधंदे जे आपल्या यहाँ काळात तक येत सफल भी होते हुए. ते कुठे गेले. जब मैं मुख्यमंत्री था उस समय जो उद्योग मैंने महाराष्ट्र में लाए थे वो आज महाराष्ट्र के बाहर गए. उसके पीछे कौन है? कहाँ गए ये उद्योग? कहाँ गए ये सारे उद्योगपति? हमने क्या था? तुम्ही पहिल्या प्रथम हमने गद्दारी, कर आमच्या दिखाया था. गद्दारी करोलीत आणि लेकिन तुम्ही आमचं सरकार भाजपा ने पाडलं. पहले त्याचं से कारण महाराष्ट्र ते जे और बाहेर मराठी तिकडे व्यक्ति के बसलेले खिलाफ दोन जण, गद्दारी दोन की है व्यापारी और उस त्यांचे गद्दारी का बूट नतीजा चाटण्यासाठी है सगळं करतात. कि आज महाराष्ट्र की ये स्थिति हुई है. हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो. आपल्या डोळ्यात देखत सगळे लचके तोडले जात आहेत. इतने साल आपल्या हम दोघांनाही मराठी भांडवलं व्यक्ति जात आहे आणि सब नतद्रष्ट सहन आपल्या करके डोक्यावर आए. बसतायत. किती हमारे सहन बीच करणार? झगड़े लगाए गए, हमारी मति भ्रष्ट की गई प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. और हमको अलग किया गया. आता सुद्धा तेच होणार. अभी आणि भी आम्ही वही एकत्र येणार. आल्यानंतर हम निवडणुकीपर्यंत दो एक एकत्र होने वाले येणार. हैं. ये जब सत्ता सबको प्राप्त दिखाई देगा झाल्यानंतर म्हणतात की यांचा तो एक मग सवाल महाराष्ट्राचा खड़ा नाही, होगा. मग महापालिकेचा सवाल आहे. पूछा जाएगा आणि नुसता कि क्या हम महापालिकेचा दोनों नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. दूसरों के साथ महाराष्ट्र सुद्धा एक काबीज होकर करू. रहेंगे. तो मैं आपको बताना चाहूंगा कि सिर्फ महापालिका चुनाव नहीं तो आगे भी हम आज तर एक निवडणुका के लिए नाहीयेत. तैयार हैं. आज कोई चुनाव नहीं आमची है. सत्ता सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं अरे सत्ता काय, सत्ता येते आणि सत्ता जाते. हमें बाला साहब ठाकरे ने सिखाया है पण इस आपली सत्ता के ताकद पीछे ही नहीं आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे. एकता के लिए हमने लड़ना चाहिए. दर वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो. जब जब आणि संकट आता है तो गेलं हम मराठी एक होते हैं. की आपणच एकमेकांमध्ये संकट भांडण गया करतो. तो हम नको, अलग हा हो जाते नतद्रष्टपणा हैं, आता करायचा नाही. उसके साथ झगड़ा अजिबात करते हैं. करायचं नाहीये. आगे हमें ये नहीं करना है. हमें एक रहना है. हम सबको एक होकर आगे बढ़ना है. गेल्या विधानसभेत त्यांनी जे काही केलं बटेंगे तो पिछले विधानसभा कटेंगे. चुनाव में जो किया बटेंगे तो आपल्याला कटेंगे काय ये नारा वाटत किया. होतं की हिंदू मुसलमानांमध्ये करतायत. हिंदू मुसलमान तर केलं, हमें ये लग रहा था कि ये नारा हिंदू मुसलमान के लिए पण है. त्यांनी खास करून केलं लेकिन ते वैसा नहीं. मराठी तर मध्ये केलं. इन्होंने त्यांची बटेंगे नीती तो आहे की कटेंगे ये अशोक नारा चव्हाण गुजरातमध्ये त्यांनी मराठी केलं. मराठी के बीच गुजरातमध्ये मुझे गेल्याच्या विभाजन गेल्या करने के लिए निवडणुकीत सामने एक असा लाया. माहोल होता. मला वाटतं मोदी तेव्हा का त्यांच्या नंतर असेल माहिती नाही, मला लक्षात नाही. वातावरण असं पेटलं होतं गुजरात- गुजरातमध्ये की बस आता एक पटेल समय ऐसा यांना माहौल पटेल. था कि अब पण त्यांनी काय केलं पटेल बरोबर, समुदाय भाजपा पटेलाला को हटा भडकवलं, दिया. पटेलानं वेगळं केलं आणि पटेल तर लेकिन सगळे गुजरात में एकत्र केलं. भाजपा ने क्या किया तो पटेलों के बीच हरियाणामध्ये पण तेच लड़ाई केलं. लगाई, उनको जाट भड़काया, लोकांना भडकवलं. फिर दोनों के जाट बीच लोक एकत्र झगड़ा झाले, लगाकर त्यानं वेगळं पटेल समुदाय केलं में आणि जाटेचा ये सगळा सत्ता जो पर समाज वापस आए. होता, तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली. महाराष्ट्रामध्ये गुजरात तेच केलं. में एक हुआ, पटेल मराठीला समाज उचलवलं. अलग किया और इन्होंने मराठी तर सगळं राजनीति एकत्र चमकाई. केलं. बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत, तुम्ही जर का फुटलात तर ते बटेंगे तुमच्या तो डोक्यावर कटेंगे. बसतील. झाले एकत्र. ये मराठी माणूस मराठी माणसाची के भांडला डर- आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती डर राज्य करत निर्माण होते. करके मराठी को एक दूसरे के खिलाफ इन्होंने विधानसभा में लड़वाया. आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या. नुसते पालख्यांचे भवी हम होणार की तुम्ही कधीतरी इस तरह की आपल्या राजनीति मराठीला से पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात. बरी हो रहे हैं. बस झालं, आता यांची जोखड फेकून दिली पाहिजे. बहुत हो गया. अब इनको उखाड़ फेंकने का समय एकमेकांमध्ये आता है. भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात. मी पेपरमध्ये बघितलं, काल एक बघितलं, दूसरे आज के बघितलं. बीच झगड़ा लगाकर ये अपनी राजनीति आमचे करते पंतप्रधान हैं. जगभर पेपर में भी फिरतायत. देखा काय कि तो हमारे मोठा पट्टा प्रधानमंत्री घातलाय. दुनिया भर में घूम रहे हैं. कुठे आला घाणा देश.
इकडे घाण आणि तिकडे घाणा, थाना समारोह में घाणा. प्रधानमंत्री घूम रहे हैं, पण एका बाजूला मोदींचा फोटो आणि दुसऱ्या एक बाजूला तरफ मोदी का फोटो माझ्या और महाराष्ट्रामधला दूसरी तरफ शेतकरी कर्जबाजारी झालाय, त्याला बैल सुद्धा तर पोचत नाही, बैल मिळत नाही. म्हणून महाराष्ट्र या में किसानों की स्थिति नांगराचं जोखड की ठेवून तस्वीर अगर आप करतोय. देखेंगे मग एका बाजूला हा तो बहुत शेतकरी त्याच्या दर्द खांद्यावरती होता है. गळ्यामध्ये ते नांगराचं जोखड महाराष्ट्र आहे में आणि किसानों की तिकडे स्थिति आमचे देखकर दर्द होता है. खाना लाज वाटली पाहिजे. लेकिन हमारे प्रधानमंत्री को उनकी नहीं पड़ी, वो तो विदेश दौरे में ही मग्न रहते हैं. आणि आजच पेपरमध्ये बातमी आले, आज 2 बातमी आल्या. अखबारों में खबर लाडक्या छपी है बहिणीचं पोर्टल आता बंद, नव्याने नोंदणी होणार नाही, बसा बोंबलत आता. कि लाडली बहनों को मिलने वाला पैसा त्याहीपेक्षा अब बंद हो सगळ्यात जाएगा गोष्ट म्हणजे और नए तरह से संपूर्ण देशामध्ये ये स्कीम शुरू होगी. सगळ्यात जास्त यानी कर्जबाजारी लाडली बहनों को शेतकरी कुठे अब असतील तर आगे आपल्या महाराष्ट्रामध्ये. पैसा नहीं मिलेगा, महाराष्ट्र सिर्फ आता चुनावों थांबणार तक नाही, उन्होंने रखा था. कर्ज काढतच राहणार. देवेंद्र फडणवीस कहते हैं कि महाराष्ट्र रुकेगा नहीं. हाँ, मुझे भी लगता है महाराष्ट्र रुकेगा नहीं, मी बस एक साधी महाराष्ट्र गोष्ट को केली चलाने होती. के लिए कर्ज लेता रहेगा. जितेंद्र, तुम्हाला माहिती असेल, आपण तिकडे चौपाटीला, जिकडे बिर्ला मातोश्री बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे, मराठी रंगभूमीचं दालन, मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन, त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राज्यात सगळं झालं. आराखडा मंजूर केला मी, आणि 2-3 महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा यांनी केराच्या टोपलीत टाकला, ती जागा यांच्या मालकाच्या मित्राच्या घशात टाकतात. हा मराठीचा मैं मुख्यमंत्री था उस समय, मैंने कई विकास योजनाएं लाई भाषा मुंबई, भवनाची लेकिन वह सारी योजनाएं उन्होंने रद्द कर दी माझ्यासोबत और अपने अजित खास पवार होते उपमुख्यमंत्री. लोगों को फायदा पहुंचाने के मराठी लिए भाषा भवन, उन्हें कई गेलं कॉन्ट्रैक्ट मराठी दी भूमीचं थी. रंगभूमीचं दालन. का तुम्ही कहा आमच्या गया मराठी बोलणार? प्रेम. का तुम्ही आमच्यावरती उत्तर सक्ती भारतीय और करता? दूसरे राज्यों से आए बिजनेसमैन को ये कॉन्ट्रैक्ट दे रहे हैं, सांगितलं की आम्ही क्यों नहीं ये कोणत्याही कॉन्ट्रैक्ट देशाच्या मराठी विरोधात नाही आहोत. व्यक्ति को मिलते हैं, तब कहाँ जाता है इनका मराठी सक्ती प्रेम. करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू, अगर आप पुन्हा तुम्ही हम कधी डोकं पर वर काढणार. हिंदी की शक्ति लादने पुन्हा डोकं का वर काढणार. प्रयोग करेंगे तो हमारी शक्ति क्या है गोष्टींकडे ये हम आपण आपको दिखा आज देंगे. एकत्र आलेलो आहोत. पुन्हा आपल्यामध्ये काढे घालण्याचे उद्योग होतील, आणि त्यांचा धंदा आज हम सुरू एक आहे. हुए हैं, लेकिन एकत्र दोबारा म्हणजे हमारे नेहमी बीच सांगतो, झगड़ा लगाने की कोणाच्याही कोशिश लग्नामध्ये करेंगे, भाजपला बोलू नका. उसकी उनकी आदत है. येतील मस्त श्रीखंड, बासुंदी, पोंगळ्या बिळ्या खातील, आणि त्याला नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. बरं, एवढं केलं तरी बरं, नाही तर त्या पोरीलाच पळून घेऊन जातील. कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये. कोणत्याही लढ्यामध्ये कधीही भाजपा नव्हता. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजपा की भाजप महाराष्ट्र के प्रति क्या योगदान है. जब मराठी व्यक्ति संघर्ष करता था, सगळ्यात पहिल्यांदा भाजपा कहाँ थी. किसी भी आंदोलन में भाजपा का कोई सहभाग नहीं है. देशाभिमान शिकायचा, यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा मराठी अभिमान व्यक्ति के शिकायचा. लिए हमेशा हम लड़े हैं. आणि आम्ही आपापसात भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं, या सगळं विकून टाका, दुर्भाग्य की बात है नाश करून टाका. कि हम एक आणि आपली दूसरे में मुंबई लड़ाई शिंदड्या उडवल्या जात आहेत. लड़कर अख्खी मुंबई इन्हें कोणाच्या सत्ता पर लक्षात लाकर घालतायत. दिखाते हैं. हमारी मुंबई किसको देने का प्रयास हो रहा है. बघत बसायचं. कौन रच रहा है ये साजिश. सगळं म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे, अदानी. आज त्याची मुंबई जागा में कोणी रक्त सांडलं, सबसे ज्यादा जमीन कोणी रक्त के पास सांडलं, होती कोणी ते तो वो है हुतात्मा अदानी. स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे. अरे त्यांनी तर रक्त सांडलं, बलिदान केलं. जिन लोगों ने त्यांनी रक्त अदानी सांडून को मिळवून दिलेली मुंबई जर सब का कुछ आपण दे दिया, राखू शकणार नसू, उन्हें शर्म आनी चाहिए. तर आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटलं पाहिजे. म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे. इन्हीं करतूतों के खिलाफ असतील हमें होते, एकजुट होकर खड़ा रहना होगा. मत पटली होती, पटले नसतील, पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं. हम दोनों के बीच आमचा मतभेद हनुमान थे. चालीसाला विरोध नाहीये. हम दोनों के पण बीच मारुती स्तोत्र आम्ही कई विषयों पर एक हम नहीं हो सके, मारुती स्तोत्र आहे ना, लेकिन भीमरूपी महारुद्रा. इसके आगे हम मराठी और महाराष्ट्र के लिए एक ही रहेंगे.
पण भेटल्या म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी. हे तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात, पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली. त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही, पिछा नाही. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. भाजपा राजनीति के व्यापारी हैं, काल एक बोललाय जय गुजरात. वो आपका इस्तेमाल करते हैं और फेंक देते हैं. किती लाचारी करायची. म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला, कुछ भी बोलो उठेगाही नाही. अरे कसा उठणार, आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय. अरे विचार वगैरे मी म्हणतोय. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला इनकी म्हणून शक्ति का विरोध जय गुजरात नहीं करने वाला, क्या वो बाला साहब को मानने वाला होगा? असू शकेल? शायद नहीं. मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचं होतं ना, उघडा डोळे बघा नीट. डोळे उघडलेत, पण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. आणि आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात बाळासाहेब ठाकरे ने हमें सिखाया है जागेवरती किसी पर अन्याय मत करो, लेकिन अगर आप पर कोई अन्याय करता है तो उसको कभी देवेंद्र छोड़ो नहीं. फडणवीस देवेंद्र फडणवीस गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात. तुम्हारी एक गुंडागर्दी हम मराठी सहन माणूस असा नहीं करेंगे, दाखवा, ऐसा आप जो कहते हो. राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो, हिम्मत आहे त्याची? एक मराठी माणूस दाखवा. पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत, कोणावरही आरोप करतायत, तमाशे करतायत. अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणताही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला, राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा चिरून टाकतील तिथली लोक. बंगालमध्ये जाऊन बघा, तमिळनाडूमध्ये जाऊन बघा. मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली, बरं कोणाशी भांडतो आहोत आम्ही? इथे सुद्धा काही अमराठी आले असतील, जसं राजने सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत. पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय. मग हे गुण्या गोविंदाने नांदले, एकत्र राहिले तर आपली पोळी कशी भाजली जाईल? म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकतात. हे सगळे तुमचे डाव आता उघड झालेले. तुम्ही वाटेल ते करा. भाजपा के सारे षड्यंत्र सामने आ, आज महाराष्ट्राला आवाहन करतोय, म्हणजे विनंती जो करतोय, कहना चाहिए करिए. यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो, जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती, तशी एकजूट जर का आपण हमने सगळ्या शपथ पक्षांनी लेनी घेऊन चाहिए अगदी कि भाजप या मराठी माणसांनी इससे आगे त्याच्यामध्ये आलं पाहिजे. मराठी महाराष्ट्र के विषय पर सभी राजनीतिक दलों ने एक होकर का नाही एकजुट यायचं? होकर आवाज उठाना चाहिए. ज्या संघर्ष राज्यामध्ये राहता, ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आला, ज्या आईच्या पोटी जन्म घेतला, तिचे जिस उघड महाराष्ट्र जर में हे आप रहते हैं, हिंडोळे काढणार असते जिस महाराष्ट्र में आणि आपण आपले आपका जन्म हुआ, पक्ष भेदाभेद अगर घेऊन उस महाराष्ट्र को त्यांना पायघड्या घालणार असू आप तर असं शंडा तोड़ने की कोशिश करेंगे बरं. तो हम उसका महाराष्ट्र हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, महाराष्ट्र दगडांचा के आहे. शूरवीरों का है. पण यांच्यासारखं महाराष्ट्र ये सबका है, लेकिन इन आपण लोगों आपली की शपथ घेतली पाहिजे. घेताय तुम्ही, घेतलेत की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम. आज हमने मी राजला परवा शपथ फोन लेनी केला. चाहिए. अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता असं सगळेजण विचारतात आज कसं येऊ. हा प्रीमियर असेल, पण आजपासून सुरुवात झालेली आहे. हम दोनों एक साथ आए हैं आज कि शुरुआत आज से हुई है. एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही, पण हम कोणी किसी के साथ दादागिरी करेंगे नहीं. सहनही करणार नाही. लेकिन किसी ने दादागिरी की तो हम सहन भी नहीं करेंगे. शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच
परत एकदा सांगतोय, जितना तो उस मराठेतर, समय जो हमें सिखाया था ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व मतभेद भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट